काइटचं ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतरून पोर्टफोलिओमध्ये आपल्या ज्या काही होल्डिंग्स आहेत, म्हणजे जे काही आपण शेअर्स बाय केलेले आहेत ते आपल्याला इथे दिसतात. फॉर एक्झाम्पल इथे भेल आहे, BPCL आहे, कोचिन शिपयार्ड आहे, GMR एअरपोर्ट आहेत. त्याच्यानंतरून खाली बिड्सवरती क्लिक केल्याच्या नंतरून IPOमध्ये ऑनगोईंगमध्ये जे सध्या करंटमध्ये जे IPO ओपन आहेत त्याला आपण ॲप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल MPLला आपल्याला ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लायला क्लिक केलं, इथं आपला UPI ID टाकायचा, त्याची क्वांटिटी आहे, आपला UPI ID व्हेरीफाईड केलेला पाहिजे. आपल्याला तो IPO घेण्यासाठी लागणारी अमाऊंट किती आहे, 1,44,000 रुपये, आणि त्याला सबमिट करायचा. सबमिट केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन आपलं सक्सेसफुली प्लेस होतं. आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचं आपल्याला Google Payवरती मॅन्डेट येतं. ते मॅन्डेट आपण ॲक्सेप्ट करायचं. पण आपल्या अकाउंटमध्ये फंड नसल्यामुळे आपण हे ॲप्लिकेशन कॅन्सल करत आहोत. नेक्स्ट, ॲप्लाइडमध्ये जे IPO आपण ॲप्लाइड केलेले आहेत आणि ज्या IPO आपल्याला अलॉटेड झालेले आहेत किंवा नॉन अलॉटेड झालेले आहेत त्याची हिस्ट्री आपल्याला इथे दिसते. अपकमिंगमध्ये जे न्यू IPO मार्केटमध्ये एंटर होणार आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत त्या आपल्याला इथे बघायला भेटतात. नेक्स्ट आहे प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतरून आपली पूर्ण इन्फॉर्मेशन इथे शो होते. आपल्या अकाउंट्समध्ये किती फंड आहे, त्यासोबत आपला हा ॲप कोड असतो. ज्यावेळेस आपण मोबाईल सोडून गुगलवरून ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस आपल्याला तिथे ॲप कोड विचारला जातो. त्यावेळेस मोबाईलमधलं ॲप ओपन करून इथला ॲप कोड तिकडे एंटर करायचा. प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर प्रोफाईलमध्ये आपली सर्व हिस्ट्री असते. ह्यामध्ये आपला जो सपोर्ट कोड आहे हा खूप महत्त्वाचा आहे. सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतरून थीममध्ये डार्कवरती सिलेक्ट करायचं. ब्लॅक मोड झालं आहे. डार्कवरती सिलेक्ट करायचं आणि त्याचसोबत खाली चार्ट हा IQ पाहिजे. IQला क्लिक करायचं आणि बॅक घ्यायचा. त्याच्यानंतरून इथून आपण आपलं लॉग इन ID परमनंटली लॉग आऊट करू शकतो, पण तो लॉग आऊट करायचा नाही. कन्सोलमध्ये पोर्टफोलिओ, ट्रेड बुक, प्रॉफिट अँड लॉस, टॅक्स अँड प्रॉफिट अँड लॉस, गिफ्ट स्टॉक्स, फॅमिली आणि डाउनलोड्स. तर पोर्टफोलिओमध्ये कन्सोलमधला जो पोर्टफोलिओ ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये आपण पर्टिक्युलर इयरमध्ये किंवा 1 मंथमध्ये किंवा 1 वीकमध्ये किती प्रॉफिट मिळवलेलं आहे ते आपल्याला पोर्टफोलिओमध्ये कळतं. सेम प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण कळतं. टॅक्स प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला ओव्हरऑल टॅक्स अँड P&L किती आहे 1 इयरचा स्टॉकमधून तो कळतो. गिफ्ट स्टॉक्समध्ये आपल्याला कोणी स्टॉक गिफ्ट्स केले आहेत का नाही ते कळतात. फॅमिलीमध्ये आपण आपल्या एखाद्या फॅमिली मेंबरचं अकाउंट इथून यूज करू शकतो. सपोर्ट पोर्टलचे खाली युजर मॅन्युअल आहे, कॉन्टॅक्ट आहे, इन्व्हाइट फ्रेंड्स आणि लायसन्स. हे अदरवाईज सपोर्ट्स आणि ओदर्समध्ये आपल्याला जास्त काही आपण करत नाही. दॅट्स